माझ्या बंधूंनो, यहजकेल त्याच्या 8व्या अध्यायात वचन 6 मध्ये एक असा धडा सुरू होतो जो देव त्याला देतो. आणि त्यात म्हटले आहे, तो मला म्हणाला, हे मानव पुत्रा, ते काय करत आहे ते पाहतोस ना? ते याजक इस्रायलचे घराणे येथे करीत असलेले भयंकर अमंगळ कृत्य. त्या काळात प्रत्येक व्यक्ती अमंगळ कृत्य करीत होता, जेणेकरून मी माझ्या पवित्र स्थानातून दूर जाईल. आता पुन्हा वळून बघ, ते याहून अधिक अमंगळ कृत्य करीत आहे. देवाने त्याला भिंतीतील छिद्र दाखवले आणि त्याला म्हटले खोद. आणि जेव्हा त्याने खोदले आणि त्याला एक दार दिसले. देवाने म्हटले तो दार उघड. त्याने तो दार उघडला आणि भिंतीवर त्याला सर्व प्रकारची अमंगळ कृत्यांची चित्रे दिसली. इस्रायलचे याजक इतर मूर्तींची उपासना करीत होते. हीच तर समस्या होती. जर आपण सावध नाही राहिलं तर ही समस्या उद्या आपल्याला दिसणार आहे. तर आपल्यासाठी हे एक चेतावणी राहू द्या, आपले डोळे उघडण्यासाठी आणि सैतानी सापळ्यात न पडण्यासाठी. आपण शुद्ध असले पाहिजे, कारण तो पवित्र आहे. पवित्रतेशिवाय कोणी त्याला पाहू शकणार नाही. आणि आपण जे बंधू भगिनी, देवाने आपला सर्वात जास्त उपयोग केला आहे आणि तरीही अग्नी आणि गंधकाच्या सरोवर जाऊ शकतो. या आपण प्रार्थना करूया. हे पित्या, धन्यवाद तू जे बोलतोस आणि यहजकेलद्वारे तू जे काही बोलला त्यानुसार आम्हाला सर्वदा जागरूक राहिले पाहिजे. शत्रू नेहमीच आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरी देखील आम्ही विजयी बनू. हे देवा, तुझ्या गौरवासाठी आम्हाला जिंकू दे, कारण की आम्ही तुझे आहोत. येशूच्या नावाने तुझे खूप खूप आभार. देव तुम्हाला आशीर्वाद देव.